हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? होप तुम्ही सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय चॅनेल. गाईज, आज आहे 14 एप्रिल आणि आज आमच्या घरी खूप चांगला स्वयंपाक बनवला आहे. आमच्या बंटीताईंनी आज पुरणपोळ्या बनवल्या आहेत. अजून अजून काय आहे? आई पण आज घरी आहे. आज आई मार्केटला नाही. काय काय आहे जेवणामध्ये आज? पुरणपोळी आहे, आंबारस आहे, अजून रशी भात आहे, पापड, कुरडई. आज आमच्या घरी एवढे पकवान आहे. पुरणपोळी, रस, आमटी, रशी असं सगळं केलेलं आहे. तुम्ही पण या आमच्या घरी जेवणाला. आज आमचा दादू पण लवकर घरी आला आहे, पण तो झोपलाय, आराम करतोय, कारण तो मॉर्निंगला गेला होता. किती वाजता गेलेला? हा दादू? 7 वाजता. दादू काय बोलत नाही. दादू किती वाजता गेलेला? नाही, दादू नाही बोलत आहे, त्याचा काय बोलायचा मूड नाही, त्याच्यामुळे तो काय बोलत नाही राहिला. आणि छोटी इथे माझी मोबाईल घेऊन बसली आहे. छोटीचा सगळा अभ्यास असतो मोबाईलवरती. कोणता अभ्यास करते तू छोटी? ऍडमिट कार्ड बघते, उद्या सीईटीची एक्झाम आहे माझी. हा ना, तर काल ती छोटी कितवीला आहे आता माहिती? छोटी तू कितवीला आहे आता? 12वीला आहे. तू काय सब्जेक्ट घेतलाय? सायन्स घेतलाय. आणि मग तू आता मोबाईलमध्ये काय बघत होती? अरे उद्या एक्झाम आहे माझी सीईटीची, मग तर मी ते ऍडमिट कार्डचा जो ॲड्रेस वगैरे असतो ना, तो नीट बघते की आहे कुठे. कळलं मी गाईच, पहिलेचे लोक आहे ना, आपल्या वया अपूर्ण राहायच्या ना, तर याच्या त्याच्या या त्या मित्राकडनं याच्या त्याच्या घरी जायचे. म्हणजे जो त्यांचा क्लासमेट आहे त्याच्याकडे, की तुझी वही पूर्ण आहे का, तर मला पण दे, मग मी वही ती पूर्ण करतो. पण आताचे पोरं ना डायरेक्ट मोबाईलवरती अभ्यास करतात. मोबाईलशिवाय त्यांचा अभ्यास पूर्ण होत नाही. पण आज आमची छोटी अभ्यास करते. बघा, 14 एप्रिलला आता आम्ही रॅलीमध्ये पण जाणार आहे, पण घरचं पण आता थोडं काम आहे, मग त्याच्यामुळे पहिले घरचं काम करणार आहे. मॅडम अजून तयार नाही झाली. हाय गाईस, तुम्ही मला मिस केलं ना. मग येतं तर काय, हे बघा. हॅलो गाईस, तर आता आम्ही फटाफट दोन्ही असते गाईस. मी आताच फ्रेश होऊन आले, म्हणून जरा छान दिसते. म्हणते आता तोंडून आली. आता बबली घालणार आहे. काय घालणार तू आज? वाईट सगळ्या. अगं, मी तिकडे गेली होती ना, तर तिथे खूप चांगले चांगले होते. पण मी विचारलं त्याला की कितीचे आहे, तर तो बोलला 10 वर्षापर्यंतच आहे. मग मी प्रेमला घेणार होती, पण 10 वर्षापर्यंतच होते, म्हणून मी काय घेतले नाही. तर मी तुम्हाला आता दाखवते काय स्वयंपाक बनवला आहे, मग आपण मस्त जेवण करूया. आता आहे बघा, आता बघते बंटीताईने काय बनवलंय जेवण. काय बनवलं? कशी बनवते जेवण? अजून अजून काही नाही. तयार नाही झाली तू? छान. तर गाईज, आपण आता बघूया काय जेवण बनवत आहे. तर हे बघा, एक ना इथे पुरण आता दळलं आहे आणि आमटी केली आहे. तर बाकीचं करायचं आहे अजून. हिने मीठ टाकलं आहे आता आणि पुरण दळलं आहे. आता पुरणपोळ्या करायच्या. तर आता आम्ही चाललो पुरणपोळी करायला. आणि बंटी, आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दे आपल्या तुम्हा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय महाराष्ट्र. बघितलं, बंटीताईने शुभेच्छा दिल्या. आणि ना आपण आता पुरणपोळी खाणार आहे थोड्या वेळात. अजून काही स्वयंपाक झाला नाही आहे, त्याच्यामुळे पुरणपोळी खाणं थांबलं आहे. बबली बोलते झालं आहे. आणि हे बबलीने ना काहीतरी आणलं आहे. किती सुंदर टॉप आणला आहे. आजच्या दिवशी घालायसाठी बबलीने खूप छान टॉप आणलेला आहे. आता ती फ्रेश होणार आहे. फ्रेश होते ना ग? झाले. फक्त तोंडून घेतलं तोंडून घेतलं फक्त, आणि दिले ते केस असे करून आणि म्हणते झाली. गाईस, मी छान दिसते की नाही कमेंट मध्ये सांगा. ठीकच दिसते, एवढे कुठे खराब दिसते. आधार कार्डचा फोटो बघायचा, मोबाईल मध्ये सगळे चांगले दिसतात. आधार कार्ड तुमच्यापेक्षा छान आहे. आणि प्रेम हा बघा कसा मोबाईल खेळतोय. या मुलाची परीक्षा आहे. या मुलाची थांबा दाखवतो. गाईस बोला,
प्रेम पास होणार की फेल. प्रेम आता 9th मध्ये. तुम्ही सगळे व्हिडिओ बघा आमचे जेवढे पण आहे त्या व्हिडिओमधनं प्रेमचा तुम्ही अनुमान घ्या आणि बोला प्रेम पास होणार की फेल. पास झाला तर देव पावला आणि नाही पास झाला तर देव नाही पावला. पण देवाला तर काय पेपर लिहायचे नाही आहेत. पेपर तर आपल्यालाच लिहायचे. आपण अभ्यास करणार नाही आणि असा मोबाईल खेळत राहणार. ही तर बंटी तयार हा बघा असा मोबाईल खेळत राहणार तर देव त्याच्यात काय करणार आहे. पण तरी पण बघू आता काय गाईज होतं. मी पास झाली. मला B+ ग्रेड मिळालाय. A+ भेटला असं तर मला जरा जास्त चांगलं वाटतं. आमचं कॉलेज हा जेवढं मिळतं गाईज. B+ पण चांगला ग्रेड आहे असं नका समजू. तू आता किती मी आता SY. बबली आमची SY ला आहे. आता लास्ट वर्ष गाईज. तुमची बबली ग्रॅज्युएट होईल 1 वर्षाने. वाटत नाही. तर आता आपण थोड्या वेळाने जेवण वगैरे करू. तुम्हा सगळ्यांना 14 एप्रिलच्या शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. जय भीम. जय भीम. जय भीम गाईज. जय महाराष्ट्र. बाय. असंच प्रेम करत राहा. लव्ह यू.